लावलंय त्यांनी. कुठे लावलेलं? इंजिनियर येऊन गेलाय. कुठे लावलेलं? इथं फेविक्विक लावलेलं त्यांनी पूर्ण जाम. ते कार जे लोक पुढे करायचे ना तर बघायचे ते त्यांचे नंबर वगैरे पिन कोड वगैरे बघून घ्यायचे आणि याच्यामध्ये त्यांनी इथून एक पेपर रोल जे घातलेला आहे ना त्याच्यात रोल अटकलेला आहे म्हणजे लोकांचे एटीएम अटकतात त्याच्यात. ते एटीएम बंद आहे ते प्लीज टेक युअर कार्ड वगैरे. राहता शहरात चक्क एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांची दिशाभूल करत नवनवीन फंडे वापरून लाखो रुपये कमवणाऱ्या मध्य प्रदेशातील उच्च शिक्षित तरुणाला पोलिसांनी जेरबंद केलंय. या तरुणाकडून राहता पोलिसांनी विविध नामांकित बँकांचे तब्बल 70 एटीएम कार्ड आणि फेविक्विकचे ट्यूबही जप्त केलेत. दीपक सोनी असं या भामट्या तरुणाचं नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील राहणार आहे. राहणीमानावरून चांगल्या घरातील युवक दिसून येत असून पोलीस चौकशीत या तरुणाने ग्राहकांचे एटीएम बदलून पैसे काढणं, एटीएम मशीनच्या बटनांना फेविक्विक लावून ग्राहकांच्या पिन मिळवणे असे अनेक फंडे वापरल्याचं उघड झालंय. आरोपी दीपक सोनी हा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो जिल्ह्यातील विविध एटीएममध्ये फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ग्राहकांनी एटीएम फसवणुकीच्या तक्रारी केल्या. पोलिसांनी आणि बँक अधिकाऱ्यांनी सतर्कता बाळगल्यानं हा भामटा अखेर जाळ्यात सापडलाय. पोलिसांनी त्याच्याकडून 70 एटीएम कार्ड आणि 2 फेविक्विक ट्यूब जप्त केल्या आहेत. त्यानं आतापर्यंत लाखो रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुठे लावलेलं? इंजिनियर येऊन गेलाय. कुठे लावलेलं? ते हे झालंय. एक मिनिट. इथं गम लावला 2 नंबरच्या इथं फेविक्विक लावलेला त्यांनी पूर्ण जाम. काल काय घडली होती? काय झालं काल? काय ते नाही त्याने काय केलं ते सांग. इथं येऊन ते कार जे लोक पुढे करायचे ना तर बघायचे ते त्यांचे नंबर वगैरे पिन कोड वगैरे बघून घ्यायचे आणि याच्यामध्ये त्यांनी इथून एक पेपर काढला. पेपर रोल जे घातलेला आहे ना त्याच्यात रोल अटकलेला आहे म्हणजे लोकांचे एटीएम अटकतात त्याच्यात. ते एटीएम बंद आहे ते प्लीज टेक युअर कार्ड वगैरे अजून कसं आहे. राहता पोलीस स्टेशन इथे दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी एक स्टेट बँक एटीएम मैड हॉस्पिटल जवळील इथे एक प्रकार घडला होता. या प्रकारामध्ये 2 अनोळखी व्यक्तींनी एटीएममध्ये पैसे काढणाऱ्या गेलेल्या एका व्यक्तीला
त्याच्याशी जवळीक वाढवली होती आणि तो ATM मधून पैसे काढत असताना त्यांनी त्याचे ATMचा पिन बघितला होता आणि त्याला आम्ही तुम्हाला पैसे काढून द्यायला मदत करतो असे सांगून त्याच्या कार्डची अदलाबदली केली होती. आणि याच्यानंतर त्यांनी जवळपास ती व्यक्ती बाहेर पडल्यानंतर त्याला सेम रंगाचे सेम कंपनीचे ATM म्हणजे डुप्लिकेट होते ते त्याच्या हातात दिले होते आणि यानंतर त्यांनी पिन पाहिलेला असल्यामुळे त्या ATM मधून त्यांनी त्या माणसाच्या नावाने 22,000 रुपये काढलेले होते. या प्रकरणी आपल्याकडे राहता पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा आपण दाखल केलेला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना आपल्याला काल दिनांक 2 मार्च 2025 रोजी असाच एक संशयित व्यक्ती सदर ATM जवळ आढळून फिरत असल्याचं आपल्याला दिसून आलं होतं. या माहितीनंतर आपण सदर ठिकाणी तात्काळ आपले पोलीस अधिकारी रवाना झाले आणि त्यांनी पंचांसमक्ष त्या सदर इसमाची झडती घेतली. या झडतीमध्ये आपल्याला जवळपास त्याच्याकडून 69 विविध कंपन्यांचे आणि विविध बँकांचे ATM प्राप्त झालेले आहेत. सध्या आज आपण सदर आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलेले होते. या दरम्यान आपल्याला 5 दिवसांची सदर आरोपीची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला जे 69 ATM या व्यक्तीकडून मिळालेले आहेत या ATMच्या अनुषंगाने आपण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क करत आहोत आणि यामध्ये आपल्याला विविध भागातील ATM असून यातील एक ATM नेवासामध्ये असल्याचे आपल्याला कळालेले. तर त्या नेवासामधील व्यक्तीची देखील जवळपास 70,000ची फसवणूक झालेली होती. तसेच श्रीरामपूरला पण यामध्ये एक गुन्हा दाखल असून यामध्ये श्रीरामपूरच्या पण एका व्यक्तीची फसवणूक झालेली होती. तर या प्रकारामध्ये सदरची व्यक्ती ATM मध्ये एखादा माणूस पैसे काढण्यासाठी गेले असताना त्याचा विश्वास संपादन करायचे आणि त्याच्याशी जवळीक वाढून त्याच्याशी गप्पा मारून त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणून कधी कधी ते ATMची अफरातफरी करायचे आणि त्याला त्या माणसाला सदरचे दुसरे ATM द्यायचे आणि त्याचं ATM आपल्या हातात घ्यायचे. किंवा आम्हाला त्याच्याकडे काल जेव्हा झडती घेतली त्यामध्ये काही त्याच्याकडे फेविक्विकचे आपल्याला छोटेसे पाऊच पण सापडून आलेले. तर या प्रकारात त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने असं सांगितलं की जे ATMचा जो स्लॉट असतो मशीनचा त्याच्यामध्ये तो फेविक्विक टाकायचा आणि जेव्हा सदरची एखादी व्यक्ती त्यानंतर ATM मध्ये पैसे काढायला येईल तर त्यावेळेस ते व्यक्तीचे ATM त्याच्यामध्ये अडकून जायचे आणि खूप सारा प्रयत्न करून ते ATM निघत नसल्यामुळे ती व्यक्ती बँकेकडे तक्रार करू म्हणून वगैरे तिथून निघून गेल्यानंतर हे ते ATM एक त्यांच्या पद्धतीने ते त्याच्यातून काढायचे आणि त्याचा वापर ते करत होते अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे. नाही, काल जेव्हा आपण त्याला ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस तो असंच एखाद्या व्यक्तीला फसवण्याच्या उद्देशाने तो तिथे वावर करताना दिसून आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे आपल्याला फक्त जे ATMs आहेत तर ते ATMs तो आमची जी प्राथमिक तपासात माहिती मिळाली तो सर्व ते ATM सोबत ठेवायचा कारण समोरच्या व्यक्तीकडे कोणते ATM असेल त्यानुसार त्याला बदली ATM द्यायचे या उद्देशाने त्याच्याकडे ते ATMs आपल्याला मिळून आलेले आहेत. आरोपी आहे ज्याला आपण ताब्यात घेतलंय त्याचं नाव दीपक राजेंद्र सोनी असून त्याचे वय 35 वर्ष असून त्याने जी प्राथमिक आम्हाला माहिती मिळाली त्याचं MBAचं शिक्षण झालेलं आहे आणि तो मध्य प्रदेशातील भोपाळ इथला असून तो इकडे काही कालावधीपासून महाराष्ट्रात राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आज एक महिला त्या ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेली असता त्या महिलेला तो व्यक्ती तिथे संशयास्पद स्थितीत आढळून आला आणि सदरच्या प्रकाराबाबत आपल्याकडे राहता पोलीस स्टेशनला देखील एक गुन्हा काही दिवसांपूर्वीच दाखल असल्याने आपण त्या संदर्भात बँकेशी देखील व्यवहार केलेला होता. त्याच्यामुळे त्या महिलेने जी सतर्कता दाखवली त्याच्यामुळे आपल्या पोलीस स्टेशनला तात्काळ त्यांनी माहिती कळवली आणि आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ तिथे रवाना झाल्यामुळे सदरचा आरोपी आपल्याला ताब्यात मिळून आलेला आहे. राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरी हा एकच गुन्हा दाखल आहे. लोणी पोलीस स्टेशनमध्ये देखील असा एक गुन्हा दाखल आहे आणि आता जे या घटनेच्या अनुषंगाने मी सर्व नावांनी देखील करू इच्छितो की आपली देखील अशी कधी फसवणूक झाली असेल किंवा असे कोणी आपल्याकडून ATMची अफरातफर केली असेल किंवा आपल्याकडून पैशांबाबत ATM मधून फसवणूक झालेली असेल तर आपण तत्काळ राहता पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि आमच्याकडे जे ATM आहेत त्यांच्या मालकांशी देखील आम्ही या अनुषंगाने संपर्क करत आहोत. सदरच्या आरोपींची गुन्हे करण्याची कार्यपद्धती बघता मी सर्व नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की ज्यावेळेस आपण ATM मध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्या ATMच्या रूममध्ये दुसरा कोणी व्यक्ती असणार नाही याची खात्री करावी. तसेच एखादी व्यक्ती आपल्याला मदत करण्याचा किंवा स्वतःहून पैसे काढून देतो असे आमिष दाखवत असेल किंवा मदत करण्याचे वचन देत असेल
तरी अशा व्यक्तीवर विश्वास न ठेवता आपण स्वतः एकट्यानेच ते पैसे काढावेत. तसेच ATM मध्ये असताना आपण जो पिन टाकतो तो पिन टाकताना किमान एका हाताने ते कीबोर्ड झाकून ठेवणं आणि दुसऱ्या हाताने तो पिन टाईप करणं अपेक्षित आहे, जेणेकरून जरी कदाचित एखादी व्यक्ती मागे उभी राहून तो पिन बघत असेल किंवा काय तर तो त्याच्या दृष्टीस पडणार नाही. तसेच ATM मध्ये आपण असताना काही अडचण आली तर जे बँकेने नेमलेले सुरक्षा रक्षक किंवा काही कर्मचारी असतील यांच्याशी संपर्क साधावा, पण अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नये. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.